न्यू ब्लॉग. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही काल महाबळेश्वरमध्ये होतो आणि आज आम्ही महाबळेश्वर कांदिवली जाणार. पण अचानक आमचा प्लॅन ठरला की इथून आपण दापोली बीचवर जरा राऊंड फिरूया, बीचचा पण आनंद घेऊया. तर एक दिवसच जाणार आहे आम्ही बीचवर, नाही त्याला त्याच्या लागून आहे. तर आम्ही महाबळेश्वरनं निघतो आहे दापोलीला जायला. आता तिथे कुठल्या बीचवर थांबतो ते अजून डिसाईड नाही आहे, पण आपण तिकडे गेल्यावर बघूया. तर चला आता आपण दापोलीला जायला. फायनली फ्रेंड्स, आता आपण निघूया महाबळेश्वरला दापोलीला जायला. आता आहे मस्त आहे गाडी. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. आता आपण निघत आहे. थोडं पुढे जाऊन आपण थोडं नाश्ता करायला थांबू आणि मग पुढे कंटिन्यू दापोली. आता आपण इथे थोडं महाबळेश्वरचं थोडं पुढेच हायवेला आपण थांबले, थोडं नाश्ता करूया आणि मग पुढचा एक दापोलीला जाण्याचा रस्ता आहे तो पूर्ण घाट जरी, म्हणजे इथून 40 किलोमीटरचा घाट आहे. खूप छोटे छोटे रस्ते त्यामुळे ते पण दापोली घेणार. फायनली फ्रेंड्स, घाट जर्नी संपली आहे. आता आपण हायवेला लागणार. मुंबई गोवा हायवे. बरं वाटलं हायवेला लागून, कारण घाट जर्नीमध्ये रस्ते हे खराब होते, खूप खराब आणि छोटे छोटे रस्ते आणि 40 किलोमीटर पूर्ण 2 तास म्हटलं तरी चालेल घाट जर्नी. आता मी कुठला गाव म्हणजे कोल्हापूरपर्यंत घाट जर्नी होती. आता इथून पुढे आता हायवे लागणार. आता आपण हायवे नाही दापोलीला जाऊ. तरी अजून किती कोल्हापूरपासून तरी अजून 2-2.5 तास दाखवतात. आणि जर फ्रेंड्स तुम्ही जर त्या रूटने येणार असाल का तर मोस्ट ऑफ रात्री अवॉइड करा, कारण खूप किचकट रस्ता आहे. सकाळी या टायमाला दिवसच्या टायमाला काय वाटत नाही, पण रात्रीच्या टायमाला जर आपल्यासारख्या लोकांना किचकट आहे, मे बी ते तिथले रोजचं जे रोज जातात त्यांना ठीक आहे, पण आपल्यासारख्या लोकांना रात्री थोडा जरा विचित्र रस्ता आहे, कारण खूपच वळणाचं आहे, खूपच वळणाचं रस्ता आहे. तुम्ही पण कधी येणार असेल तर रात्री अवॉइड करा, सकाळीच प्लॅन करा जाण्याचा, म्हणजे तुम्हालाही सोयीचं होईल. तर आता आपण हे दापोलीमध्ये एंटर केलं आहे गावामध्ये आणि आता आपण रूम बघूया आपल्यासाठी कुठे रूम भेटत आहेत. शेवटी गाईज आम्हाला रूम मिळाली, कारण तुम्हाला मी दाखवू नाही शकली, कारण इथे रूम मिळणं आज खूप अशक्य होतं, कारण उद्या 1 मे आहे. तर उद्यापासून सर्व हॉलिडे चालू झाले, तर पूर्ण सर्वांनी प्री बुकिंग केलेले. तर आम्ही 3 तास म्हटले तरी चालेल, तुम्ही 3 तासापासून आम्ही सगळीकडे रूम शोधले, पण आमचा लक चांगला की आम्हाला बीचच्या जवळच आता इथे रूम मिळाली आहे. आणि तुम्हाला तुम्ही रूम पण दाखवते. पण तुम्ही जर असं प्लॅन करत असाल तर प्लीज प्री बुकिंग करा, असं भरशा राहू नका. आणि आम्ही ॲक्च्युली प्री बुकिंग करूनच नेहमी येतो, पण आता महाबळेश्वरनं अचानक प्लॅन ठरला म्हणून आम्ही डायरेक्ट आलो. मग तुम्ही लक्षात ठेवा, प्री बुकिंग करा. ते आता आपण रूम बघूया. छोटीशी तर आता रूममध्ये आम्ही आलो आहे फायनली 3 तास स्ट्रगल करून. तर आता आम्ही कसं फ्रेश होतो, बीचवर जाऊया, चहा वगैरे पिऊ. आणि आज पाण्यात नाही गेला, आज मस्त शांत बीचवर बसूया, आपण मस्त हवेचा आनंद घेऊया आणि उद्या आपण बीचवर करू. तर आता आम्ही फ्रेश होतो, तोपर्यंत बीचवर गेल्यावर मग भेटू आपण चहा पिताना तिथे. तर हे आपण मुरुड बीचच्या जवळ आपण आपली रूम घेतली होती. मुरुड बीचला आलो आहे आपण. हे बघा, त्याचा नाईट व्ह्यू खूप सुंदर वाटतो. आता आम्ही बीचवर आलो आहे, फ्रेश झालो जरा आणि आता मस्त संध्याकाळ झाली, खूप छान वारा सुटला.
आता पहिले मस्त गरम गरम चहा पितो. चहा पिऊन जरा आरामात बसतो इथे बीचवर आणि मग जेवायला जाऊ. कोकणमध्ये आलो आहे आणि कोकणची मच्छी सुरमई फ्राय घेतली आम्ही. आता सुरमई फ्राय थाळी घेतली आहे इथे आमच्या रिसॉर्ट, जिथे आम्ही रिसॉर्ट नाही जिथे हॉटेलमध्ये घेतलं आहे त्यांचंच आहे हॉटेल. आता रात्रीच्या वेळेत इथेच खातो आता. आता आम्ही सुरमई फ्राय आहे, त्याचा रस्सा, तिखट आणि तांदळाची भाकरी मस्त आम्ही जेवण एन्जॉय करतो. मी पण या जेवायला. तुम्ही ते महाबळेश्वरला खाऊन वैतागलेले ना, आता कसं वाटतं? महाबळेश्वरला फक्त चिकन खाऊन खरंच कंटाळा होता आणि जेवणाची थोडी टेस्ट पण नाही आवडली मला. म्हणजे ठीकठाक होती, अगदी नाही आवडली पण नाही, खूप वाव पण नाही, ठीकठाक होती. पण त्याच्या आता कोकणमध्ये आले आणि कोकणमध्ये वेगळी फिश पण आहे. ते कसं जे 2-3 दिवस आम्हाला टंडाला चव नव्हती त्याची चव आहे. म्हणजे मला खास त्यांच्या चवेसाठी इकडे यावं लागलं. हो, असं म्हटलं तरी चालेल. या जेवण आता जेवण करतो. जेवण करून आता भेटणार. मग उद्या आपण सोनं बीचवर मस्त फिरूया बीच इथलं दाखवतो मी तुम्हाला. ते आपण उद्या बघूया बीचवर. आता तुम्हाला पण जेवण आहे, आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा. भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे सगळं तुम्हाला माहिती आहे की आता काल आपण दापोलीमध्ये आलो होतो. तर आता आज दापोलीत आम्ही आहोत मुरुड बीचवर. तिथून आपण खळणे बीचवर जाणार आहोत कारण तिथे सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम फिश मार्केट असतं 1-1 तास. आता सकाळी 8पासून आम्ही चालू केलेलं आहे. तर आता आपण त्या बीचवर जाऊन बघूया काय कोणत्या प्रकारचे फिश. म्हणजे इथल्या लोकांनी माहिती दिली की तिथे सर्व प्रकारचे भरपूर मोठं मार्केट असतं. तर ते कसं मार्केट आहे ते आपण बघूया. इथून एक 15 मिनटं लागतं आपल्या कारने जायला. 5 किलोमीटर आहे ते. तर मग इथून आता आपण निघूया. कसा रस्ता आहे काय ते सर्व बघू आणि मार्केट पण नाही निघू रस्ता आणि किती फिश आहे. Sangre estalla y caíste en cornisas y el cuerpo. तेव्हा फ्रेंड्स आपण हळणे बीचला आलेलो आहोत. तेवढं तुम्ही बीच बघू शकता. सकाळी बीच खूप सुंदर वाटतं आणि बीचच्या इथे समोरच आहे बघा खूप मोठं मच्छी मार्केट आहे. आता आम्ही तिथे सुरमई आणि पापलेट. सुरमई पण केवढी मोठी आहे बघा. पापलेट घेऊया आणि कोळंबी घेऊया. तर इथे आपण घेऊन इथे फ्राय करायला पण दिले. इथे राहतं हॉटेलमध्ये तिथे ते लोक फ्राय पण करून देतात. तर आपण आपली डिश घेऊन जाऊया आणि फ्राय करायला सांगा. ते आधी आपण कशी आहे गावची ही? कसं आहे कोळंबी 700 आणि पापलेट पापलेट 1000. अच्छा कमी करून देणार. हे जो हलवा आहे ना तो सर्व महाराष्ट्राला कमी करून देतो. हे बघा तिथून आपण मच्छी घेऊन आता असं या मावशींकडून आपण कट करून घेऊ. असं कट करून पण देतात. तसं बघायला गेलं तर खूप छान फिश आहेत आणि खूप काय व्हरायटी घ्याव्या वाटतात. कारण आम्ही खाण्यासाठी दोघंच आहोत. सानू पण आहे पण जास्त काही घेऊ शकत नाही आहे. तर आम्ही फक्त पापलेट आणि कोळंबीच घेतली आहे. तर इथे येण्यासाठी मस्त छान तुम्ही जर येणार असेल तर मस्त छान मोठा ग्रुपने या की छान अजून तुम्ही फिश जास्त प्रकारच्या घेऊ शकतात आणि असं फ्राय करायला देऊ शकतात. छान वाटतं मस्त. आता आम्ही फिश घेतली आहे आणि आता आपण जाऊया. फिशसाठी यांनी आम्हाला चहासुद्धा नाही दिला. चहा आता आपण चहा. तर काहीच आता आम्ही मच्छी घेतली. आता आम्ही चाललो परत रूमवर. तर खूप छान वाटलं, मस्त आहे. तुम्हाला यायचं असेल तर टाईम आहे सकाळी 8 ते 9, 9:30पर्यंत राहतात. पण मग जेवढं लवकर आलं तर तेवढं ताजी आणि छान मच्छी फ्रेश मिळेल. आणि संध्याकाळी पण असतो टायमिंग. संध्याकाळी 5 वाजता बोलले ना ते टाका, 5 ते 6, 6:30पर्यंत असं असं. तर मग तुम्ही येणार असाल तर मस्त थोडं लवकर या. आणि मोठे मोठे पण फिश मिळतात. नंतर मग छोटे छोटे राहतात, त्यामुळे लवकर या. आता आम्ही चाललो रूमवर चहा पिण्यासाठी. सकाळी
फ्रेश झालो तसं फक्त मच्छी मार्केटला घडले मला यांनी. लेट होऊन तर भेटलंच नसतं आपल्याला, सगळं बंद झालं असतं. ते पण आहेच. मेकअप काय केला आहे? नाईट ड्रेसवर आणलं आहे मला, मला सांग. तर आता आपण इथे फिश आणले आपल्या हॉटेलमध्ये इथे आलो. तर आता इथले अंकल आहेत त्यांना आपण सांगूया की अर्धे फ्राय अर्धे रस्सा असं आता काय ते मॅनेज करतात त्याच्यामध्ये बघूया आपण. तर आपण देऊ त्यांच्याकडे. तर आपण त्यांच्याकडे फ्राय आणि रस्सा असं करायला दिलं. आता त्यांच्याकडनं कसं येतं आहे फ्राय आणि रस्सा ते आपण आता दुपारच्या जेवणासाठीच दिले. आता आपण चहा प्यायला जाऊया. सिद्धेश पहिले मला चहा हवा आहे. चला आता चहाच प्यायला. इथे गॅस नाही तर इथेच भेटला असतं आपल्याला. घ्या गॅस निघाल मॅडम, चहा प्या. हे घ्या बीचवर चहा तुमच्यासाठी. कारण सकाळी जे मार्केटला जाऊन जे फिश आणलं होतं आणि त्यांना बनवण्यासाठी दिलं होतं तर ते आता फायनली आपल्याला जेवायला आलं होतं. तर आम्ही त्यांना कोळंबी फ्राय सांगितली होती, पापलेट फ्राय सांगितले होते आणि खाल्ल्या कोळंबीचा रस्सा पण सांगितला होता. तर अशा रीतीने आमची थाळी रेडी आहे. त्यात आपण टेस्ट करू कसे. कोळंबी ताजी होती सगळी मच्छी, त्यामुळे खरंच टेस्ट म्हणजे ती बनवण्याची टेस्ट तर छान आहे पण ताजी आहे त्यामुळे अजून टेस्ट लागतं. हो ते चावी. म्हणजे म्हणतात ना की कोकणची मच्छी खरंच छान असते, ते खरंच सुंदर. छान म्हणजे सकाळी जाऊन मच्छी आणण्याचा उपयोग झाला. त्याचा आम्ही आमची थाळी एन्जॉय करतो. जेवण झालं की रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश होऊन 3 ते 4 वाजता आम्हाला थोडे फोटोशूट पण करायचे बीचवर, ते पण करू आणि यांना पाण्यात पण खेळायचं ते पण करू. ते पण आपण बीचवर गेल्यावर ते पण घेऊ. आता आम्ही थाळी एन्जॉय करतो. मग नंतर आता भेटू आपण बीचवर बघायला. फ्रेंड्स आम्ही आता बीचवर आलो आहोत. ॲक्च्युली हा गेटअप करून आलो कारण आम्हाला थोडे फोटो आणि व्हिडिओ काढायचे. तर थोड्या वेळात आपण फोटो आणि व्हिडिओ काढू आणि त्यानंतर सानू आणि तिचे पप्पा तयार लागणार. चला आता आपण बीचवर गेलो. No te deja mirar. Si te quedas, no vengas con listas. आता हे दोघं बनाना राईड करायला चालले आहेत. ड्रॅगन राईड आहे, ड्रॅगन राईड. ड्रॅगन राईड आहे का? अच्छा, ड्रॅगन राईड करायला चालले. तर फ्रेंड्स आम्ही आता बीचवर खेळून झालो. त्याच्यानंतर आम्ही खूप थकलो, चहा वगैरे पिला, रूमवर आलो, फ्रेश झालो. सगळ्यांना झोप आली होती. अर्धा तास सर्वजण आम्ही झोपलो. त्यामुळे ते काही ब्लॉग बघू शकले नाही कारण खरंच खूप थकलो. त्याच्यानंतर तुम्ही सानूचं बघू शकता, झोपली आहे ती अक्षरशः. तर मग आता भूक पण नाही ॲक्च्युली, पण आता थोडं थोडं आम्ही 1-2 दिवस खातो आहे. तर खूप मजा आली. ब्लॉग करून मजा आली, तुमच्याशी बोलून मजा आली, फिरून मजा आली. तर मग सगळंच झालं. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं, महाबळेश्वर झालं, रात्री झालं, बीचवर खेळून झालं. खूप छान हॉलिडे आमचा, खूप छान एन्जॉय केला आम्ही. तर आमचा ब्लॉग बघून तुम्ही एन्जॉय करा. काही आमच्याकडनं चुका होतात ते थोड्या होत असतील किंवा होत आहेत तर त्या आम्हाला कमेंटमधून कळवा.
आणि असेच आमचे ब्लॉग पुढे बघत राहा. आता ही ट्रिप आपण इथे ब्लॉग बंद करू. ट्रिप आमची संपली. उद्या आम्ही आता घरी जाणार आहोत आमच्या बदलापूरला. आता आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. आमचा ब्लॉग आमचे आत्तापर्यंत जे सगळे ब्लॉग आहेत जे तुम्हाला आम्ही केले ते आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आता येऊन पुढे अजून परत कुठला आमचा ट्रिप प्लॅन झालाच तर परत ब्लॉग घेऊन येईल किंवा दुसराही कसला काय आवडलं मला ब्लॉग करावा वाटला, तुमच्यासोबत शेअर करावा वाटलं तर मी त्याचा ब्लॉग बनवेल. तर तुम्हालाही तसं वाटत असेल तर तसं कळवा की कुठल्या गोष्टीचा मी ब्लॉग बनवावा किंवा काय काय तुम्हाला वाटलं तसं कमेंट करा. आणि आजचा ब्लॉग आता आम्ही इथंच संपवतो. आणि सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, बाय.